हे सर्व मव्याचे महत्त्वाचे नेते आपल्याला आंदोलनात सहभागी झाल्याचं बघायला मिळत आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शाहू महाराज छत्रपती, सुप्रिया सुळे, नाना पटोले, वर्षा गायकवाड आणि यांच्यासह इतर सुद्धा मव्याचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनामध्ये आता सहभागी झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आहे। सरकार विरोधात, महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि याच सरकार विरोधात मविया आता आक्रमक झाली आहे। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आज मव्याकडून हे जोडे मारो आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही, मात्र आंदोलन करण्यावर मविया नेते हे ठाम होते आणि याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन आता सुरू करण्यात आलेलं आहे। परवानगी मिळाली नाही तरी सुद्धा आम्ही आंदोलन करणारच असं कालच मवियाच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं होतं। मुंबईमध्ये मविया नेत्यांचा एल्गार आपण पाहतोय। सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन हे केलं जात आहे। हुतात्मा चौकात शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि सरकारच्या विरोधात हा एल्गार पुकारण्यात आला आहे। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। मविया आपल्या आंदोलनावर ठाम असल्यामुळे सकाळपासून हुतात्मा चौक परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बघायला मिळत आहेत। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावर मविया आंदोलन करणार असून आता पोलिसांनी रस्त्यात बॅरिकेडिंग सुद्धा केलेलं आहे। दरम्यान हे आंदोलन चौकातच रोखण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल आणि त्याचमुळे मवियाचे नेते, कार्यकर्ते आणि पोलीस असा संघर्ष सुद्धा बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिकची माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा गिरीश प्रतिनिधी यांच्याकडे जाऊयात। गिरीश, सध्याची काय अपडेट आहे? आपण पाहतोय खरं तर हे आंदोलन चौकातच रोखण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल असं समजतंय। एकंदरीत काय घडामोड? 200 मीटरच्या अंतरावर बॅरिकेड लावण्यात आलेले होते। बॅरिकेड हटवण्यात आले मात्र ते बॅरिकेड हटवण्यात आले आहेत। बाळासाहेब ठाकरे चौक आहे, जो पुतळा आहे तिथपर्यंत आता हे आंदोलन आहे त्यांना जाऊ दिले जाणार आहे। मात्र पुढची परिस्थिती अद्याप त्यांनी क्लिअर केलेली नाही। पुढे बाळासाहेब ठाकरे यांचा जो पुतळा आहे त्याच्या पुढून जो गेटवे आहे तिथपर्यंतची अद्याप परिस्थिती आहे ती त्यांनी स्पष्ट केलेली नाही। कशा पद्धतीने होणार आहे, फक्त नेत्यांना जाऊ दिलं जाणार आहे, कार्यकर्त्यांना पण जाऊ दिलं नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता दिली गेली नाही। मात्र आता हुतात्मा चौक ते आपण बघितलं तर बाळासाहेब ठाकरे चौक, जो बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा आहे रिगल सिनेमाच्या इथे, तिथपर्यंत जाऊ दिलं जाणार आहे। कारण सकाळी त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते अलीकडेच, परंतु ते बॅरिकेड्स हटवण्यात आलेले आहेत आणि एक मोर्चा जो आंदोलन आहे ते एका बाजूने या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे काही वेळातच या ठिकाणी हा मोर्चा आहे, ह्या मोर्चाला सुरुवात होईल। उद्धव ठाकरे, शरद पवार असतील हे थोड्याच वेळात या ठिकाणी पुढे येऊन या मोर्चाला सुरुवात करतील आणि हा पुढे मोर्चा आहे तो मार्गस्थ होईल। बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुढे जाऊन अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर मग गेटवेच्या इथे सध्या हे सर्व नेते पुढे आहेत। या ठिकाणी हा नेतृत्व करत आहेत सर्वच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, विनायक राऊत असतील, अनिल देसाई असतील, सर्वच नेते हे या ठिकाणी नेतृत्व करत आहेत पुढे। आणि त्यानंतर कशा पद्धतीने हे या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा जाईल। मात्र त्या पुढचे परिस्थिती अद्याप काय आहे ते अद्याप कोणतंही स्पष्ट झालेलं नाही आहे। त्यामुळे पुढे सुरुवात काही नेत्यांना फक्त जाऊ दिलं जाणार आहे, कारण गेटवेच्या ठिकाणी जर सर्व कार्यकर्ते हा संपूर्ण गेले तर कुठेतरी तो परिसर पूर्ण चक्काजाम होऊ शकतो। त्या ठिकाणी मोठमोठे हॉटेल्स आहेत, त्यामुळे कुठेतरी एक परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने पोलीस या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती जो पुतळा आहे त्या ठिकाणपर्यंतच आंदोलकांना जाऊ दिले जातील। कारण ज्या पद्धतीने सकाळपर्यंत जी पोलिसांची भूमिका होती ती भूमिका अशी होती की 200 मीटरपर्यंत या कार्यकर्त्यांना अडवायचं आणि त्यानंतर फक्त प्रमुख नेत्यांना पुढे जाऊ दिलं जाईल, अशा पद्धतीची भूमिका होती। मात्र आत्ताच्या स्थितीत बॅरिकेड्स आहेत ते हटवण्यात आलेले आहेत, त्यामुळे हा मोर्चा बाळासाहेब ठाकरे पुतळ्यापर्यंत जाऊ शकेल। आता जे नेते आहेत, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील, ते हे सर्व या ठिकाणी आपण बघितलं तर या मोर्चाला आता सुरुवात करत आहेत। अरविंद सावंत असतील, अनिल देसाई आहेत, ठाकरे गटाचे जे आमदार, नेते, खासदार आहेत ते सगळे नेते या ठिकाणी शिवसैनिकांना घेऊन त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि काही वेळातच हा मोर्चा आहे तो सुरू होईल। आपण बघितलं तर सकाळपासूनच या ठिकाणी त्यांची
भूमिका काय असणार आहे हे एकंदरीत स्पष्ट नव्हतं. त्यामुळे आता थोडी भूमिका आहे ती स्पष्ट झालेली आहे. पोलिसांनी सकाळपासून नेत्यांना, महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगत होते की आमचं वरिष्ठांशी बोलणं सुरू आहे, त्यानंतर आम्ही तुम्हाला जो काय पुढील मार्ग कशा पद्धतीचा असेल तुम्हाला कुठेपर्यंत जाऊ दिले जाईल हे या ठिकाणी आपलं ते थोड्या वेळात स्पष्ट. महत्त्वाचे नेते पोलिसांशी सुद्धा चर्चा करत आहेत. गिरीश, तुम्ही सोबत राहा, आपण सध्याची लाईव्ह दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात. मुंबईतलं आपण हे सगळं चित्र पाहतोय. हुतात्मा चौकामध्ये मवियानं हा एल्गार पुकारलेला आहे. मोठ्या संख्येनं मवियाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते आता जमलेले असून महायुती सरकार विरोधात हे जोडे मारा आंदोलन केलं जात आहे.